ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धोत्कलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जय बोलो 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समतभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथम आचार्य चर्चकोति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मन्य शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरुदेव सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवास्मरण कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। आचार्य भगवान समतभद्र स्वामी जी विरचित रत्नकरंडक श्रावकाचार्य या ग्रंथाची वाचना चालू आहे आणि या वाचनाच्या माध्यमातून आचार्य भगवान श्रावकांचं आचरण काय ते सांगत आहेत। काल आपण बघितलं होतं की दीघव्रताचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यानंतर आचार्य भगवान आज दीघव्रत धारण करणाऱ्याची मर्यादा काय आहेत आणि कशा मर्यादा केल्या जातात हे सांगणार आहेत। गाथा नंबर 69 आणि आचार्य भगवान सांगत आहेत ती दीघव्रत धारण करण्याची मर्यादा कशा पद्धतीने केली जाते याचं कथन करल्यात। पहिल्या गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। मकरा कर सर दटवी मकरा कर सरी दटवी मकरा कर सरी दटवी गिरिजन पद योजना मर्यादा गिरिजन पद योजना मर्यादा प्राहुर्दिशां दशानां प्राहुर्दिशां दशानां प्रतिसंहारे प्रसिद्धानि प्रतिसंहारे प्रसिद्धानि मकरा कर सरी दटवी गिरिजन पद योजना मर्यादा प्राहुर्दिशां दशानां प्रतिसंहारे प्रसिद्धानि। आचार्य भगवान इथे सांगत आहेत आचार्य भगवान इथे सांगत आहेत मकरा कर सरी दटवी गिरिजन पद योजनानी मर्यादा प्राहुर दिशां दशानां प्रतिसंहारे प्रसिद्धानी। जा अर्थ काय दशानां म्हणजे दिशा म्हणजे ज्या 10 दिशा आहेत त्या दिशांच्या प्रतिसंहारे त्या दिशांचा जो ज्या ह्याच्यामध्ये की नाही त्याग केलेला आहे आपण त्या दिशेला एवढं मी जाणार आहे त्याच्या पुढे जाणार नाही हे त्याग केलं आहे प्रसिद्ध ना ते प्रसिद्ध आहे। आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय करायचं मकरा कर सरी दटवी गिरिजन पद योजनानी म्हणजे सागर म्हणजे समुद्र नदी वन पर्वत देश आणि योजन यांना मर्यादित करून प्राहु दीर्घवत कळते। म्हणजे त्याच्या मर्यादा कशा करायच्या बघा। आता काल जे सांगितलं होतं 10 दिशांना मर्यादा करायचे याला दीघव्रताचं स्वरूप सांगताना सांगितलं होतं की पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य ईशान्य वायव्य आणि वर आणि खाली ह्या 10 दिशा आहेत।
या 10 दिशांच्या मध्ये निजरूपानं मर्यादा करायच्या हे दिग्व्रत सांगितलं होतं. आता त्या मर्यादा कशा करायच्या, तर एक गोष्ट लक्षात, त्या 10 दिशांना निजरूपानं कशा पद्धतीने त्या करायच्या आहे, या सागरापर्यंत, त्या सागराच्या पलीकडे मी जाणार नाही, या नदीपर्यंत, त्या नदीच्या पलीकडे जाणार नाही, या वनापर्यंत, त्या वनाच्या पलीकडे जाणार नाही, या पर्वताच्या म्हणजे सामानगड याच्या पलीकडे असं सांगाले हो, जे याच्या पलीकडे जाणार नाही, किंवा देश, मी भारत देश सोडून पलीकडे जाणार, किंवा योजन एवढे किलोमीटर मी जाईन त्याच्या पुढे जाणार, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना करायच्या. इथं सांगितले ते सांगवले, सागर, नदी, वन, पर्वत, देश आणि योजन याच्या माध्यमातून ह्या मर्यादा केल्या जातात. त्यालाच आचार्य भगवंतांनी दिग्व्रत म्हणलेलं आहे. ही गोष्ट लक्षात की आम्ही आमच्या जीवनामध्ये याच्या माध्यमातून जेवढ्या मर्यादा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा, आणि याच्या माध्यमातून केला तर निश्चित रूपाने या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही आमच्या जीवनामध्ये, मी या पर्वतापर्यंत, मी या समुद्रापर्यंत, या नदीपर्यंत, या वनापर्यंत, या देशापर्यंत आणि या योजनापर्यंत, एवढ्या किलोमीटर किंवा योजन निश्चित रूपाने याच्यापर्यंत सीमा बांधणे याला दिग्व्रत म्हणलेले. याच्या मर्यादा करायच्या. मर्यादा करताना तुम्हाला नाही दिशांचं मर्यादा होणार नाही, त्या दिशांना या सिस्टीमनं मर्यादित करणे याला दिग्व्रत म्हणलेलं आहे. काल सांगितलं होतं स्वरूप की दिशांचं मर्यादा करायची. आता कसं करायचं ते हे ह्या गाथेमध्ये सांगायल्यात की या समुद्रापर्यंत जाईल, या निश्चितपणे नदीपर्यंत जाईल, या वनापर्यंत जाईल, या पर्वतापर्यंत जाईल, या देशापर्यंत जाईल, या योजनापर्यंत, म्हणजे एवढ्या किलोमीटर मी जाईन त्याच्या पुढे मी जाणार, अशी मर्यादा करणे. आता चातुर्मासात निश्चितपणे आम्ही जे बांधतोय ते 12 किलोमीटरच बांधतोय, म्हणजे योजन शेवटचा प्रकार आहे. दिग्व्रत आम्ही सुद्धा करत असतोय चातुर्मास 4 महिन्याचं. ते दिग्व्रत कसं करतोय आम्ही, तुम्ही बघितलंय की त्या दिवशी उपस्थित होता सगळेजण, की निश्चित रूपानं त्या दिवशी निश्चित रूपानं चतुर्दिवशी दिवशी ते निश्चित रूपानं बंधन केले असते की काही संकट येणार असेल तर मी 12 किलोमीटर पूर्व दिशेला जाईन, काही संकट येणार तर दक्षिण दिशेला मी 12 किलोमीटर जाईन, काही संकट येणार असेल तर मी पश्चिम दिशेला नाही 12 किलोमीटर जाईन, काही संकट आलं तर मी उत्तर दिशेला 12 किलोमीटर जाईन. अशी मर्यादा आम्ही बांधली होती. आता या मर्यादेच्या बाहेर नाही 4 महिन्यात काय काय पाप चालू आहे त्याच्यात आम्ही एक क्षण मात्र, तीळ मात्र सुद्धा नाही भागीदार नाही. कारण ज्यांनी बांधले नाही, प्रत्येक सेकंदाला चालू आहे, सेकंदाला चालू आहे. जगामध्ये काय काय होते त्या सगळ्याचं भागीदार तुम्ही आहे. किमान देश तर बांधून घ्यायचा, मी भारत देशाच्या बाहेर 4 महिने जाणार नाही, एवढं तर बांधायचं. हिमालय पर्वताच्या पलीकडे जाणार नाही, इकडं अरबी समुद्राच्या, हिंद महासागराच्या पलीकडे जाणार, एवढं तर बांधून घ्यायचं. निश्चित रूपाने आम्ही काहीच बांधलं नाही तर निश्चित रूपाने जे काही त्याच्या बाहेर काय काय पाप चालू आहे किंवा त्याच्या आतमध्ये पाप चालू आहे, सगळीकडे जे पाप चालू आहे सगळ्यामध्ये भागीदार तुम्ही आहे. आणि जो व्यक्ती अनुव्रत किंवा महाव्रतामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला प्रत्येक समयाला पाप चालूच आहे, प्रत्येक समयाला. ते करून दे अथवा न करून दे. आणि ज्यावेळी अनुव्रतामध्ये किंवा महाव्रतामध्ये तो व्यक्ती येणार आहे, तो सगळ्यांच्या मर्यादा, सगळ्यांची व्रत ग्रहण करणार आहे, त्यावेळी ग्रहण केल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचं बाहेरचं पाप लागणार नाही. ते निश्चित रूपाने तो करत असताना काही घटना घडणार आहेत तेवढ्याच अनुव्रतामध्ये. आणि महाव्रतामध्ये ते तर निश्चित रूपाने ते करून सुद्धा तरी सुद्धा नाही पापाची मात्रा फक्त अल्प मात्रा आहे. कारण का, अनुव्रते असतील, महाव्रत असेल, रोजच्या रोज जे पाप झालेलं आहे ते पापाचं शालन करण्यासाठी प्रतिक्रमण आदी क्रिया करत असतात. सामायिक हे सगळ्या क्रिया ज्या ज्या पापाच्या क्रिया होणार ते धुवून टाकण्यासाठी चालू आहेत. रोजच्या रोज सगळं धुवून टाकतात. तुम्ही काय करताय, लय दिवसाचे लय कपडे ठेवताय, आठवडाभर घालायचं आणि परत धुयाचं, वर्षभर घालायचं परत धुयाचं. काय काय साड्या वर्षातनं काढल्या जातात ठेवणीच्या, म्हणजे सांगाले हो. तसं अनुव्रतीने महाव्रतींचं नाही, रोजच्या रोज सगळं धुतलं जाते. रोजच्या रोजची कामं रोजच्या रोज, पुढं टाकायचं नाही. हे तुमच्या भाषेत समजावून सांगितलं. त्यामुळं अनुवृत्ती आणि महावृत्ती कवा होईल हे बघायचं. नुसतं सम्यक्त होऊन काय चालणार नाही, त्या पुढे जायला पाहिजे की सांगाले हो. या गोष्टी लक्षात घ्या. आम्ही चिंता नको नाही. महाराज आत्तापर्यंत इथं चालू होतं, आता चारित्र्य अधिकार चालू म्हटलं पुढे गेलो आम्ही. इथलं सांगाले हो, तुमच्या जीवनातलं सांगाल नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे या अपेक्षेनं आम्ही निश्चित रूपाने या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. त्याच्या बाहेर आता पुढच्या गाथेमध्ये दिग्व्रत जे धारण करणार आहे त्याचं फल काय सांगणार आहेत. आता समजा मला सांगा, याच्या बाहेर जर बांधला
त्याच्या बाहेरचं काय घेऊन बी यायचं नाही, त्याच्या बाहेरचा निरोप बी घ्यायचं नाही, त्याच्या बाहेर खुणवून मी सांगायचं नाही. काय सांगितलं कळलं? या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं काही प्रमाणात अशा गोष्टीत दोष लागतात. त्यामुळे दोषांचं शालन करण्यासाठी, निश्चितरूपानं त्या दोषांना नाहीसं करण्यासाठी, निश्चितरूपानं त्या दोषांना नाहीसं करण्यासाठी धर्माच्या क्रिया, धर्माचे पालन आणि प्रतिगमन असेल, सामायिक असेल, बाकीच्या गोष्टीतून ते सगळं करायला पाहिजे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान दिगव्रत धारण केल्यानंतर काय फळ मिळणार आहे हे सांगायला, याच्या माध्यमातून सांगणार आहेत की काय फळ मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की निश्चितरूपाने याच्या माध्यमातून काय मिळणार आहे हे सांगल्यात. पहिला गाथा कंठसुकर आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. औदेर बहिरनुपाप, औदेर बहिरनुपाप, प्रतिवीरतेर दिग्व्रतानि धारयता, प्रतिवीरतेर दिग्व्रतानि धारयता, पंचमहाव्रत परिणती, पंचमहाव्रत परिणती, मनोव्रतानि प्रपद्यन्ते, मनोव्रतानि प्रपद्यन्ते, औदेर्बैरनुपाप, प्रतिवीरतिर्दिग्व्रतानि धारयतां, पंचमहाव्रत परिणति, मनोव्रतानि प्रपद्यन्ते. आचार्य भगवान यात सांगायला की एक गोष्ट लक्षात घ्या, दिग्व्रतन धारण करण्याचं फळ काय मिळणार आहे हे सांगायला या गाथेमध्ये. 70 नंबरची गाथा आहे. दिग्व्रतानी धार येताम, म्हणजे दिग्व्रतन धारण करणारा जो आहे त्याला, दिग्व्रताला धारण करणारा जो आहे त्याला निश्चित रूपानं काय मिळणार आहे. अवधेर बहिर म्हणजे मर्यादाच्या बाहेर, अनुपाप प्रतिविरते, सूक्ष्म पापांपासून तो विरक्त झाल्यामुळं, त्या मर्यादाच्या बाहेर एक नाही जी पाप आहे त्या सूक्ष्म पापांच्या पासून तो निश्चितपणे विरत झाल्यामुळं त्याला काय म्हणत आहे. अनुव्रतानी, अनुव्रत पंच महाव्रत परिणत, पंच महाव्रताच्या स्वरूपाला प्रपंच त्यांचे प्राप्त होते. किती मोठं पुण्य आहे बघा दिग्व्रताचं. काय सांगायला बघा, जो दिग्व्रत धारण करणार आहे त्याला मर्यादाच्या बाहेर जे की नाही सूक्ष्म पापापासून विरत झाल्यामुळं, जसं की नाही ते अनुव्रत की नाही, जसं महाव्रत महाव्रतांचं स्वरूप आहे त्या महाव्रतांच्या स्वरूपाला ते प्राप्त होणार आहे. अनुव्रत सांगवले म्हणजे दिगंबर मुनिराज जसं पालन करतात तसं त्याला प्राप्त होणार आहे, कारण त्याने मर्यादा केलेल्या आहेत ना. एक गोष्ट लक्षात घ्या, अनुव्रत सुद्धा महाव्रतांना प्राप्त होईल म्हणून सांगितलंय. एवढं फायदा या दिग्व्रताच्या माध्यमातून. रोजच्या रोज बांधला, समजा आज कुठे तुम्ही घरातनं बाहेर जाणार नाही, समजा आज कुठं तर बाहेर जाणार नाहीत, काय करायचं माहिती काय, आज बांधून घ्यायचं, माझं गिजोने गाव सोडून मी आज कुठं बाहेर जाणार नाही, काय तर अडचण अडी अडचण आली तरच बाहेर जाईल, नाही तर जाणार, असं कायसर करायचं. किती पुण्य मला माहिती काय त्याला. काय अडी अडचण मोकळीक ठेवली की हो, काय अडचण आली तर, नाही आली तर गावात राहिलं तर त्या दिवसभरामध्ये किती दिवसभरात पाप संचय होणार होतं की नाही, ते सगळं पापाचं शालन करून पुण्याचा संचय केला तुम्ही. आणि इथं डायरेक्ट आचार्य भगवंतांनी सांगितले त्याचं फळ काय आहे, डायरेक्ट महाव्रत पालन केल्यासारखं फळ आहे म्हणून सांगितले. महाव्रत होत नाही उपचारानं, नाही उपचारानं स्वतःला महाव्रती समजला पालन केल्यावर मी महाव्रती आहे महाराजांसारखं, तसं होत नाही. नाहीतर कसं व्हायचं माहिती काय, आता ते तुमचा कोणतर मुलगा शिकणारा किंवा मुलगी शिकणारे असत्या, आता डॉक्टरीला त्यानं ॲडमिशन घेतलं तर आता उगाच सगळी म्हणणारी एक अपचारानं म्हणतात की काय डॉक्टर साहेब बरं आहे काय, त्या मुलग्याला अजून शिकायला आहे, सर्टिफिकेट हातात नाही, प्रमाणपत्र अजून हातात आलं नाही, ते पूर्ण झाले म्हणून तरी बी डॉक्टर म्हणते, ते उपचारानं म्हणतात ना, भविष्यात होणार आहे तो उपचार त्याच्यावर करतात. तसं उपचारानं तुम्ही महाव्रती बनणार आहे, नाही तर समजशील मी महाव्रत झालो. काय झालं माहिती काय, एकदा आचार्य सन्मत सागर महाराज काय उदाहरण सांगायचे. काय झालं माहिती काय, एकदा काय झालं, एक शिवाजी महाराजांच्यावर एक नाटिका बसवलेली
आणि नाटिका एवढी सुंदर, महिन्याभर त्याचं प्रॅक्टिस रात्रंदिवस चालू होतं बसवायचं. आणि एवढी तिकीट बुक झाली की सगळं स्टेडियम जे भरणार होतं ते स्टेडियम भरून बाहेर राहतील एवढी तिकीट बुकिंग झालं त्याचं. आणि काय झालं माहिती काय, अचानक तुझं शिवाजीचं पात्र करणार आहे तो म्हटला मी काय पात्र करू शकत नाही. आता काय करायचं, डायरेक्टर डोकं धरून बसलाय. एवढी सगळी तिकीट खपल्यात, तिथं जर शिवाजी आलं नाही तर काय करतील लोक, महाराष्ट्रातली आणि कोल्हापूरची लोक. आता या आठवड्यात कळेल की कोल्हापूरवाली काय आहे ते, सगळ्यांनी बघितलं, जगानं बघितलं. हे गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं काय करतील काय सांगता येत नाही. तो डायरेक्टर टेन्शनमध्ये. काय झालं माहिती काय, एक कुठला तर नाही, एक साधारण एक कलाकार होता, गावठी कलाकार. नाही म्हटलं हे एक पात्र मी करू शकतोय म्हटलं, नाही भारी. आणि त्यानं काय केलं माहिती काय, त्याच्या आधी बी तो प्रॅक्टिस करतच होता खरोखर. जरी तो गावाकडचा साधा कलाकार असला तरी तो आधी प्रॅक्टिस करत होता. एवढं प्रॅक्टिस त्याने केलं की सगळं जीवन बाकीच्या गोष्टी सगळ्या विसरून फक्त शिवाजी महाराज याच गोष्टीचं प्रॅक्टिस तो करत होता. आणि मग ठीक आहे म्हटलं डायरेक्टर, आता मला शिवाजी पाहिजेच, म्हणजे पात्र करणारा. हो, आता पात्र करणारा पाहिजेच म्हणून त्यानं त्याला संधी दिली त्या. आणि संधी दिल्यानंतर एवढं त्यानं स्वतःला की नाही त्या रोलमध्ये की नाही झोकून दिलं की सगळं तो विसरून गेलं. तर फक्त शिवाजीचं पात्र हेच लक्षात होतं. आणि नाटक ज्या दिवशी झालं की नाही, लाखोची गर्दी होती त्या नाटकाला. नाटक झाले त्यावेळी एवढं उत्कृष्ट पात्र त्याने साकार केला की डायरेक्टरला की नाही जेवढं तिकिटाचे पैसे दिले त्याचे बक्षिसाचे पैसे तिप्पट चोप्पट आले की या पात्रासाठी आम्ही हे बक्षीस देता, एवढं पात्र चांगलं केलंय म्हणून. आता डायरेक्टर बी खुश झाला. खुश होऊन ह्याला बी की नाही थोडे पैसे दिले, त्याने पैसे घेत वाटले. आणि ते एवढा खुश झाला तो कलाकार, जो पात्र करणारा, तो पात्र करणारा कपडे विपडे काढायचं लक्षात नाही, तसंच बसमध्ये जाऊन सगळं जसं नाही नाटकात करत होता, राजे महाराज अरे सलामी दो. घरात गेल्या बी तसंच चालू केलं सगळं की राणी महाराजा पुत्र राजे कहा हो, असं सगळं चालू केलं की हो. मला सांगायचं यातनं काय माहिती काय, कथा काय घडल्या पुढचं ती पुढं आपण बघूया. एक गोष्ट लक्षात घ्या, कथा काय घडली माहिती काय, बायकोने एक खान्न दिशी लावली. तिथलं पहिल्या नवऱ्याचं रोल पार पडा, मग तिथला बघूया. म्हणजे हे झालं तिथलं सांगवलं त्यातलं. परंतु मला यातनं सांगायचं काय माहिती काय, आम्ही जर आमच्या जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्या गोष्टीला जर पार पाडायचं असेल तर तेवढ्या नाही अनुकूल आणि तेवढ्या भावनिक आणि श्रद्धापूर्वक भावपूर्वक ते पार पाडणं आवश्यक आहे. याचं चिंतन करा जीवनामध्ये. एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणून एक तेवढं दिगव्रताप्रमाणे त्याचं पुण्य लागायचं असेल तर तेवढ्या तल्लीन होऊन, तेवढ्या मनापासून, तेवढ्या भावनेपूर्वक त्यानुसारपणे दिगव्रताला आम्ही पालन करणं आवश्यक आहे. त्याच वेळी ही गोष्टी होऊ शकतात. मध्ये सगळं पुण्य नाही महाव्रतांच्या कोटीमध्ये जाणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे याचं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे. नाहीतर किती काय केला तरी काय होणार नाही. आता पुढच्या ह्याच्यामध्ये दिगवर्ती महावर्तीच्या समान का होतोय याचं कारण पुढच्या गाथेमध्ये सांगायल्यात. हे दोन्ही गाथा एकदमच सांगितल्यापर्यंत आपण वेगवेगळ्या घेतल्यात. पहिल्या गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. प्रत्याख्यानतनुत्वान् मंदतराश्चरण मोह परिणामा मंदतराश्चरण मोह परिणामा सत्वेन दुःखधारा सत्वेन दुःखधारा महाव्रताय प्रकल्पन्ते महाव्रताय प्रकल्पन्ते प्रत्याख्यानतनुत्वान् मंदतराचरण मोह परिणामा सत्वेन दुःखधारा महाव्रताय प्रकल्पन्ते. आचार्य भगवान
समदभद्र स्वामीजी दिग्व्रती महाव्रती समान कसा असतो हे सांगायला आणि का सांगितले. मागच्या भागात सुद्धा आपण बघून आलोय की त्याचं फळ काय मिळते. महाव्रत पालन केल्यासारखं फळ मिळते. दिग्व्रताचं जर पालन काटेकोरपणे जर आम्ही केलं तर ही गोष्ट महत्वाची आहे. आता ते का होते हे सांगायला त्या गाथेमध्ये. प्रत्याख्यान तनुत्वान मंद तरा चरण मोह परिणामा सत्वेन दुःखधारा महाव्रताय प्रकल्पन्ते. इथं काय म्हणलं बघा. इथं आचार्य भगवान म्हणल्यात प्रत्याख्यान तनुत्वान म्हणजे प्रत्याख्यानावरून क्रोध मान माया लोभ याचा मंद झाल्यानंतर, हे मंद झाल्यानंतर, मंद तरा झाल्यानंतर म्हणजे मंद झाल्यानंतर चरण मोह परिणामा म्हणजे अतिशय मंद चारित्र मोहनीचा परिणाम महाव्रत आहे. महाव्रतासाठी प्रकल्पन्ते म्हणजे कल्पना केली जाते की का कारण का सत्वेन अस्तित्वाने दूरवर धारा दूर दुःखधारा म्हणजे महान कष्टाच्या निश्चयाने जे लक्ष आहे ते लक्ष सुद्धा येऊ शकतोय. आम्ही लांब असेल आणि लक्ष आमच्या समोर असेल तर ते लक्ष आम्ही प्राप्त करू शकतोय ना. लक्ष नसेल किती बी पलाकी गडिंगला जायचं आहे आणि इकडं गोव्याकडे चाललाय पोचणार आहे. इमाननं गेला तरी पोचणार नाही. फोर व्हीलरनं जावा, रेल्वेनं जावा, रॉकेटनं जावा, कशानं जाणार आहे जावा पोचणार. आणि लक्ष समोर आहे. गडिंगला इकडच्या दिशेनं चालायला मुंगीच्या चालीनं जावा, गाडीनं जावा, सायकलनं जावा, विमाननं जावा, रेल्वेनं जावा, कधी ना कधी पोचणारच आहे. कोण आधी पोचेल, कोण नंतर पोचेल, कोण नंतर पोचेल. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. इथं आचार्य भगवंतांनी काय सांगितलंय. प्रत्येकावरून क्रोध मान माया लोभ याचा मंद उदय झाल्यामुळे तो अत्यंत मंद अवस्थेला प्राप्त होतो आणि म्हणून त्याच्या अस्तित्वाचा निर्णय करणे अवघड होते. अशा चारित्र मौनी भावकर्माच्या परिणामाला महाव्रताप्रमाणे कल्पना केल्या. ही गोष्ट लक्षात घ्या. या मंद चारित्र मोहनेच्या कर्माला महाव्रतांची कल्पना केल्या. महाव्रत नाही. पहिला लक्षात घ्या. कल्पना आहे नुसता. म्हणजे मगाशी मी म्हणलो तसं त्याप्रमाणे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. याचं जीवनामध्ये चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे. त्यामुळे या गोष्टीला चिंतन जर केलं तर निश्चित रूपाने सगळं होऊ शकते. परंतु एवढा जेवढ्याकने त्या गोष्टींना आम्ही तेवढ्या भावपूर्वक आणि मनपूर्वक जेवढं पाळणार आहे तेवढं निश्चित रूपाने महाव्रताचं जी कल्पना केली त्याचं पुण्य आपल्या खात्यावर पडणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन करणं आवश्यक. किती मोठं पुण्याची आणि पुण्यफलाची प्राप्ती आम्हाला द्यायला बघा की आचार्य भगवंतांनी. परंतु ते आम्ही आमच्या जीवनामध्ये करायला पाहिजे. किमान एवढं तर करा निश्चित रूपाने आपल्या जीवनात जे आम्ही करू शकणार नाही ते तर निश्चित रूपाने त्याग करा. दिग्व्रताची मर्यादा करा. कधी भारताच्या बाहेर जाणार नसले तर भारताच्या बाहेरचा त्याग करा ना. मी भारताच्या बाहेर जाणार नाही. बरं समजा कधी कोणतर तुमचा मुलगा अमेरिकेत कुठं असला, बरं कुठल्या कुठल्या देशात जाणार ते देशांचा त्याग करा. काय फरक पडणार नाही. अमेरिका सोडा, पाकिस्तानात जाणार नाही, अफगाणिस्तानात जाणार नाही, रशियात जाणार नाही, जर्मनीत जाणार नाही, जपानमध्ये जाणार नाही, चायनात जाणार नाही. मला चुकून फिरायला गेलो तर लॅटरी लागली तर उलट चुकून लॅटरी लागली आणि हे त्याग आधी केला असला तर लय पुण्याचं मन महाव्रताप्रमाणेच. मग कारण की बघा त्याग केल्यावर निश्चितपणे तुम्हाला ती संधी आल्या तरी सुद्धा त्या संधीचा त्याग तुम्ही तुमच्या जीवनात केला. त्यागामध्ये सुख आणि शांती आणि समाधान आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळं जीवनामध्ये काय नाही तेवढं तर त्याग करायचा प्रयत्न करा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जीवनामध्ये हे जर केलं नाही तर काही आमच्या जीवनात आम्ही करू शकणार नाही. जेवढं जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. मी या समजा लईच कुणाचं नाही लई सगळ्या सिस्टीम असतील तर त्या सगळ्या सिस्टीमांना जर पार पाडायचं असेल, लईच कोण आता सगळ्या जगाचा दौरा करणार आहे भविष्यात, सगळे जग निश्चितपणे मुठ्ठीमध्ये घेणार आहेत असं समजा. हो सगळ्या तुमची अपेक्षा अशी आहे तर मग निश्चितपणे नाही मी पृथ्वीच्या बाहेर जाणार नाही असं तर करा. ते बी होणार नाही. हा मग मरुसपर्यंत मध्य लोकांच्या बाहेर जाणार नाही एवढं तर करा. मेल्यावर बघा कुठे जाते. हे मी सांगाले काय एक गोष्ट लक्षात घ्या. जेवढ्या प्रमाणात आम्हाला करता येईल, जेवढ्या प्रमाणात बांधता येईल तुमच्या शक्तीनुसार तेवढं तर बांधून घ्या ना. का आम्ही सोडायला पुण्य मिळवायचं. जेवढं जेवढं त्या करता येईल, जेवढं जेवढं सोडता येईल तेवढं सोडून जेवढं आम्हाला पुण्य कमावता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा ना. चिंतन करा या गोष्टीचं. तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टीचं चिंतन करून तुम्ही जर केला तर निश्चित रूपानं या गोष्टींचं पालन करू शकतोय. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान परत सांगणार आहेत की काय एक गोष्ट लक्षात घ्या.
आचार्य भगवंतांनी पुढच्या ह्याच्यात महाव्रताचं स्वरूप सांगायल्यात. आता इथं महाव्रत सांगितले, मग महाव्रताचं स्वरूप काय असणार आहे हे माहीत पाहिजे की, म्हणून महाव्रतांचं स्वरूप आता पुढच्या गाथेत सांगायल्यात. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी महाव्रतांचं स्वरूप काय सांगितले ते पाहूया. पंचानां पापानां पंचानां पापानां हिंसादीनां मनोवच काये हिंसादीनां मनोवच काये कृतकारितानुमोदे कृतकारितानुमोदे कृतकारितानुमोदेस त्यागस्तु महाव्रतं महतां त्यागस्तु महाव्रतं महतां पंचानां पापानां हिंसादीनां मनोवच काये कृतकारितानुमोदेस त्यागस्तु महाव्रतं महतां आचार्य भगवान समर्थ स्वामीजी या 72 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून सांगाल्यात. पंचानां पापानां हिंसादीनां मनोवच काये कृतकारितानुमोदेस त्यागस्तु महाव्रतं महतां. काय सांगतात? हिंसादीनां म्हणजे हिंसादी, पंचानां पापानां हिंसादी जे 5 पाप आहेत त्या 5 पापांना मन वचन काय, मन वचन आणि कायेने तू तथा कृत कारित अनुमोदे, कृत कारित आणि अनुमोदनाने त्याग त्याग कर देणे, महता श्रेष्ठ पुरुष याला किंवा ज्ञानी पुरुष किंवा म्हणतात महाव्रतम, यालाच महाव्रत म्हणलेलं आहे. की जे 5 पापे आहेत, कुठली? हिंसा, असत्य, चोरी, कुशील आणि परिग्रह, ही 5 जी पापं आहेत त्या 5 पापांना निचूरपणा मन वचन आणि काय, कृत कारित आणि अनुमोदन या सगळ्या गोष्टीनं निचूरपणा त्याग करून द्यायचा. याचा जर त्याग केला तर निचूरपणा त्याग केल्यानंतर श्रेष्ठ पुरुष यालाच महाव्रत म्हणतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आम्ही जर या सगळ्या पापांच्या मध्ये मर्यादा करत गेलो तर निचूरपणा महाव्रतांच्या कोटीमध्ये येणारच किंवा अनुवृत्ती कोटीमध्ये. काय सांगितलं मगाशी सांगितले तसं. त्यामुळे चिंतन करा. या गोष्टीचं चिंतन मनामध्ये आम्ही जीवनात करणं आवश्यक आहे. कारण की जोपर्यंत या गोष्टींना करत नाही, आम्ही या गोष्टीचं चिंतन मनात करत नाही, तोपर्यंत निश्चितपणे काही गोष्टी होणार नाहीत. म्हणून जेवढ्या प्रमाणात आम्हाला करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट लक्षात घ्या, भावना मनात की नाही आजपर्यंत निश्चितपणे कधीही भावपूर्वक नाही अनुव्रतांना आणि महाव्रतांना पालन केलं नाही म्हणून अजून संसारामध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या. आज निश्चितपणे आज भावना काही गोष्टी ऐकून काही ज्ञान करून स्वाध्याय करून जर आम्हाला कळत असतील तर आम्ही आमच्या प्रत्येक वेळी उत्कर्षासाठी आम्ही वाट पाहणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळी संधी मिळेल, ज्यावेळी संधी येईल त्या संधीचं सोनं करून त्या उत्कर्षाच्या पथावर जाण्याचा पुरुषार्थ साधणं आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ज्यावेळी मिथ्यात्व त्याग करायला मिळेल लगेच करून टाका, विषय मोका करा. काय नाही परिवार माझं हे करतो मी ते करतो काय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच जणांचं काय इच्छा म्हणजे काय, एवढ्या लवकर सगळं त्याग केलं, पोरांची लग्न पोरींची लग्न कोण. हे गोष्ट वृत्ती झाल्यावर जास्त लवकर लग्न होतं. खरं सांगालोय, त्यांची आई अनुवृत्ती आहे, प्रतिमाधारी आहे, हो चांगला आहे घर द्या, अशी भावना होत्या. हो सांगालोय मिथ्याचा त्याग आहे त्यांच्या घरात. बघा देवशास्त्र गुरु धर्माचं पालन करतात, घर धार्मिक आहे. आज तुमचा पैसा संपत्ती जास्त कोण बघत नाहीत. आज व्यसन त्याग आणि धार्मिक किती घर आहे हे बघतात. आज बघतात का नाही? तुम्हीच बघताय तुमच्या मुलींच्यासाठी. मग सगळीकडे तेच आहे की. त्यामुळे एक गोष्ट घेतल्यावर का नाही काय तुमच्या जीवनात फरक पडत नाही. मी घेतलं म्हणून असं होईल तसं होईल याचा विचार सोडून टाका. पडदिशी नाही संधी आल्या कधी प्राण जाईल काय कोणाला सांगता येत नाही. मी परवाच सांगितले, श्वास श्वास में जिन भजो वृथा श्वास न खोए, क्या कहे इस श्वास का आना जाना बंद होए.
काय माहीत नाही. आतला श्वास आतलाच राहिला तर, बाहेरचा श्वास बाहेरच राहिला तर, कधी सांगता येत नाही कोणाचं. काय काय माणसं आत्ता असतात और गेले की लगे बातमी आली. काय सांगता येते, कुणाचं काय सांगता येत नाही. आणि तिथं कोण वाचवणार नाही. किती बी डॉक्टर येऊन देत की, हो डॉक्टर किती बी येऊन द्यात. एवढं जगातले सगळ्यात बेस्ट बेस्ट ऑफ बेस्ट क्वालिटी डॉक्टर आणलेले. कुणाला, सिकंदर बादशाला वाचवायला सगळे मान खाली करून बसले, वाचवू शकत नाही. म्हणून सिकंदर बादशाने सांगितलं, माझा जनाजा काढताना खांदा जनाजाला नाही डॉक्टरांनीच द्यायला पाहिजे. आणि वाचवू शकलेत नाही का, खांदा तुम्ही द्या. सगळी माझा दोन्ही हात का नाही बाहेर काढून ठेवायची, सगळी संपत्ती माझी पुढे ठेवायची. अंतिम यात्रामधलं सांगालोय हे. सगळी जगातली जेवढी संपत्ती मी लुटून आणली ती सगळी संपत्ती पुढे ठेवायची. का, सगळ्यांना कळून दे की हे डॉक्टर मला वाचवू शकले नाहीत. आणि एवढे सगळी जगातली सगळी संपत्ती गोळा केली परंतु जाताना माझे दोन्ही हात खाली होते हे दाखवायचं होतं. चला जग से सिकंदर, साथ में सब हाली भाली थी लेकिन दोनों हाथ खाली थे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, कुणाचा प्राण कधीच निघून जाईल त्याच्या आधी कल्याण करायचा मार्ग करून घ्या. एक गोष्ट सांगतो, परवाच एक सत्य घडलेली कथा, की एक व्यक्ती होती प्रतिमाधारी. भावना असती तर लवकर सोडायच नाही. एक आठवडा अधिक नाही निश्चितपणे त्यांची भावना होती दीक्षा घ्यायची. आणि काय तर कारणास्तव घरची कामं त्यांनी निश्चितपणे दीक्षा घ्यायची की नाही पुढं ढकलली आणि पुढल्या आठवड्यात घ्यायचं. आणि आता नारळ ठेवायला जाऊन म्हणून नारळ ठेवायला चालले. जयसिंगपूरच्या तिथं नाही रेल्वे फाटक आहे बघा खालनं. जयसिंगपूरला जाताना निमशिरगावच्या कोपऱ्यावर असं वर आहे की, तिथनं खालनं रेल्वे जाते बोगद्यातनं. त्या ठिकाणी त्यांचा ॲक्सिडेंट झाला. जे नारळ ठेवायला चाललेले दीक्षेसाठी ॲक्सिडेंट झाला. दोन्ही पाय कट झाल्यात, दोन्ही हात कट झाल्यात. अशा अवस्थेमध्ये नाही त्या झाडापाशी सरकत सरकत गेले. अंगावरचे दातानं कपडे काढण्याचा प्रयत्न करत होते. दिगंबर अवस्थेत तर माझी निश्चितपणे मरण होऊन देऊन, परंतु त्यांना दिगंबर अवस्था प्राप्त झाली नाही. हात बी नव्हते आणि पाय बी नव्हते. सत्य घडलेली कथा सांगावली. चिंतन करणं आवश्यक आहे. कुणाचा वेळ कधी काही येईल काय सांगता येत नाही. त्याच्या आधी कल्याणाचा मार्ग करून घ्या. ही सत्य घडलेली कथा सांगवली आपल्याच भागात. तरी सुद्धा निश्चितपणे त्यांनी संकल्पपूर्वकने ही सगळं प्रयत्न केला ड्रेस तेन काढण्याचा, परंतु काय अवस्था झाली नाहीत. कारण की शरीराची परिस्थिती सुद्धा अशी एवढी बिकट होती की निश्चितपणे शरीर काय करू शकत नव्हते. आणि त्या अवस्थेमध्ये निश्चितपणे त्या अवस्थेमध्ये त्यांनी नुसतं संकल्पपूर्वक घडले की मी सगळ्या परिग्रहांचा त्याग करतोय. हे कायस्वर तर केला आणि असं प्राण गेलं बसून झाडाला टेकून. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जरी झाडाला टेकून असा संकल्प जरूर करून गेला, दिगंबर गेला नाही ना, ही खंत किती मनात राहिली असेल त्या व्यक्तीच्या. अशी बरीच व्यक्ती आहेत, एकाच व्यक्ती सांगायला नाही. आम्ही चिंतन करणं आवश्यक. अशा बऱ्याच व्यक्ती आहेत की त्यांनी निश्चितपणे प्रयत्न केला होता, परंतु निश्चितपणे प्रयत्न त्याच्या अधिक पुरुषार्थ झाला नाही म्हणून त्यांचं जीवन निश्चितपणे तसंच संपून गेलं. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. त्यामुळं ज्या वेळ यायच्या आधी, कधी वेळ येणार आहे आपल्याला माहित नाही, त्याच्या आधी लवकरात लवकर माझं कल्याण कसं करता येईल, व्रतांच्या मध्ये मी कसं जाईल हे बघा. आणि जर ही संधी निघून गेली, काय होईल काय सांगता येत नाही. कुठं जाचेला तुम्ही काय सांगता येत नाही. शेवटचा भाव असेल तर गो टू बॅक निघोत. 48 भावातला शेवटचा 48 भाव असला तर हो काय केलं नाही पुरुषार्थ जाणार आणि निघोत मध्ये. काय किती दुःख. एका श्वासामध्ये 18 वेळा मरणार आणि 18 वेळा जन्म होणार. इथं एकदा मरताना किती दुःख होते. कोरोना काळात वरडत होती की वाचवा डॉक्टर, म्हणजे सांगाले हो म्हणत होते. ते रेमडेसिवीरसाठी तर किती भांडणं. इंजेक्शन हो ते कोरोनामध्ये द्यायचे ते रेमडेसिवीर, तेच नव्हता नाव तेच आहे नव्हता, बरोबर घेतलोय. हां बरोबर आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, त्यासाठी तर किती किती जण नाही, किती पाठीमाला नाही. एका ठिकाणी तर काय काय मारामाऱ्या झाल्या त्या इंजेक्शनसाठी, मला वाचवण्यासाठी तुला वाचवण्यासाठी. एवढी परिस्थिती बिकट झाली. एक एक वेळी इंजेक्शन 10-10 लाख नाही 20-20 लाख रुपये देऊन इंजेक्शन घेऊन घेतलेत. इंजेक्शन एक प्राण वाचवण्यासाठी. एवढं दुःख होतं तर प्राण जाणार आहे म्हणून. मला सांगा त्या निगोदामध्ये आत्ता जर कल्याणाचा मार्ग तुम्ही उडकून घेतला नाही, कल्याणाच्या मार्गावर जर गेला नाही, समजा जर निश्चितपणे त्या निगोदात गेला तर एका श्वासामध्ये नुसता नाडीचा एक ठोका आहे, त्या ठोक्यामध्ये 18 वेळा जन्मणार आहे आणि 18 वेळा मरणार आहे. किती दुःख. आणि 1-2 नाही 2000 सागर वर्षापर्यंत तिथं राहणार तुम्ही.
त्याच्या आधी बाहेर पडू शकत नाही. आत्महत्या करतो, चालत नाही तिथं. काय आत्महत्या कशाला करायला लागते? प्रत्येक एका श्वासामध्ये 18व्या जन्मसारखा आत्महत्या चालूच आहे की. आत्महत्या नाही, मरण चालू आहे. ते करायला वेळ कुठं आहे? किती दुःख, नुसतं दुःख भोगायचंच. किती वाईट परिस्थिती असेल बघा. 3 तिकिटापैकी 1 तिकीट अजून ठरवा. हातात एक तर पिंची कमंडल, डॉक्टर, संधी सोडता कामा नये. नाहीतर अनुवृत्ती तर व्हा, नाहीतर किमान मिथ्या तर त्याकडून सम्यक तर द्या. काय होते ते तर करावं. कायच होणार नाही म्हटलं तर काय होणार आहे? काय होणार नाही. जाणार मग आणि कुठे जायचंय तिथं. एक गोष्ट लक्षात घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या, शिकलेल्यांची नावं काय होती त्यांना तर लवकर कळलं. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. त्यामुळे चिंतन करा. लवकरात लवकर जेवढं सोडता येईल तेवढं सोडण्याचा प्रयत्न करा. कारण की या गोष्टी कधी निघून जातील, कधी काय होईल जीवनामध्ये सांगता येत नाही. आज बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. आम्ही सुद्धा बऱ्याच अशा व्यक्तींना बघितले, बऱ्याच लोकांना असं बघितलंय की निश्चितपणे त्यांची भावना असून सुद्धा त्या भावनेपर्यंत पोहोचू शकले नाहीत. जरा पुरुषार्थाची कमी पडली म्हणून. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. असे बरेच लोक आहेत की त्या बऱ्याच लोकांनी बऱ्याच पुरुषात थोडा कमी पडला आणि त्या थोडा पुरुषार्थामुळे निश्चितपणे त्यांनी आपल्या जीवनात काहीही करू शकले नाही. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. देशातील प्रकांड विद्वान व्यक्ती रतनलालजी बेनाडा गुरुजी, आमच्या दक्षिण भारतामध्ये ज्यांना एकमेव न्यायतीर्थ होत्या त्या प्रतिमाधारी विमलताई मुराबट्टे. चिंतन करणं आवश्यक आहे. आता परवाच प्रतिमाधाऱ्यांचं एक झालं, वकील रावसाहेब चौगले. चिंतन करणं आवश्यक आहे. एवढा सगळा स्वाध्याय निश्चितपणे आज विमलताई एक नाव असं आहे दक्षिण भारतात न्यायतीर्थ होत्या भोजच्या. आज निश्चितपणे त्यांनी जवळजवळ 7 ते 8 हजार संलेखन केल्या होत्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. परंतु वेळ त्यांना निश्चितपणे वेळ अशी आली की निश्चितपणे त्या गोष्टी त्यांनी स्वतः उतरू शकले नाही. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. परत इथंच अनेक कोणतरी व्यक्ती आहेत. कुठलं गाव त्यांचं नाव मला आठवना. गुरुकुल आहे, बाहुबली विद्यापीठचं गुरुकुल आहे इथं. त्या गावातल्या बाल ब्रह्मचारी त्या बी संलेखनामध्ये होत्या. हां, बेल्लत बागेवाडी, बरोबर. त्यांचं नाव आठवना मला. त्या कोणतर दिदी होत्या, माहिती आठवते का? मंदिरच्या शेजारीच त्यांचं घर होतं. निश्चितपणे त्यांनी सुद्धा एवढ्या संलेखना केल्या, एवढ्या साधल्या, परंतु शेवटचा समय असा आला कर्माचा उदय, काही करू शकले नाही. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. का सांगालो ह्या गोष्टी? एक गोष्ट लक्षात घ्या, एवढे विद्वान, प्रकांड कोटीचे विद्वान, आणि निश्चितपणे त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा निश्चितपणे अशी वेळ त्यांच्यावर आली की ते साधू शकले नाहीत. त्यामुळे आम्ही तर कुठल्या त्या निश्चितपणे त्यांच्या जवळ बी जाऊ शकत नाही. हां, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. त्या नाही त्या वेगळ्या, ती गजाबेन त्या वेगळ्या आहेत. त्यांनी निश्चितपणे उत्कृष्ट शेवटचा समय साधलाय गजाबेननी. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. आज अशा प्रसंगात का नाही, काय वेळेला काय महाराजांची सुद्धा नुसतं महाराजांना सुद्धा हे साधता येत नाहीत प्रसंग. हे काय सांगावले? त्यामुळे आम्ही तर लई लांब आहे. त्यामुळे जेवढं जीवनात का नाही व्रतासहित जाता येईल तेवढा प्रयत्न करा, पुरुषार्थ करा. माझं काय बी होऊन दे जीवनामध्ये, व्रतासहित किंवा अनुव्रतासहित किंवा महाव्रतासहित मी जायला पाहिजे. किमान सम्यक्तामध्ये तर जायलाच पाहिजे. ही भावना अंतरंगात ठेवा. त्यावेळी निश्चितपणे आम्ही जीवनात काहीतरी मिळवू शकतोय, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे जीवनामध्ये काय मिळवायचं असेल तर या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान की दीघव्रताचे जे गणे अतिचार आहेत ते अतिचार सांगणार आहेत की दीघव्रताचे अतिचार काय आहेत, कशामुळे दीघव्रत मोडलं जाऊ शकतंय. की ज्या व्रताला नाही महाव्रताची उपमा दिली आहे ते दीघव्रत ज्या नाही कारणामुळे मोडते ती कारणं सांगायला 5. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते बघूया. ऊर्ध्वाधस्तातिर्य ऊर्ध्वाधस्तातिर्य व्यतिपाता क्षेत्रवृद्धिरौधीना व्यतिपाता क्षेत्रवृद्धिरौधीना
विस्मरणं दिगव्रते रत्या थांबा विस्मरं दिगव्रते विस्मरं दिगव्रते रत्याशाः पञ्चमन्यन्ते रत्याशा पञ्चमन्यन्ते ऊर्ध्वाधस्तात्तिरीय व्यतिपाता क्षेत्ररुद्धिरौधीनां विस्मरणं दिग्वृत्ते रत्याशा पञ्चमन्यन्ते आचार्य भगवान समर्थ स्वामीजी दिग्व्रताचे अतिचार सांगायला की एक गोष्ट लक्षात घ्या. पहिला जो अतिक्रम असेल अज्ञान किंवा अज्ञानामुळे किंवा प्रमादामुळे ऊर्ध्व व्यतिक्रम, अधो व्यतिक्रम, तिर्यक व्यतिक्रम, क्षेत्रवृद्धी आणि अवधी किंवा अवधी विस्मरण या जे 5 अतिचार सांगितले आहेत ते हे 5 अतिचारामुळे नाही आमच्या या प्रमादामुळे किंवा अज्ञानामुळे हे 5 अतिचार होतात. आणि जरी हे अतिचार झाले तर आमचं दिग्व्रत जाऊ शकते. आणि दिग्व्रत गेलं तर महाव्रताचं जे पुण्य मिळवणार आहे त्याच्याप्रमाणे ते पुण्य सुद्धा निघून गेले. ही गोष्ट लक्षात घ्या. मग काय सांगतात, पहिलं सांगितलेलं आहे ऊर्ध्व व्यतिक्रम म्हणजे वरच्या दिशेला केलेल्या मर्यादेचं उल्लंघन करणे याला ऊर्ध्व व्यतिक्रम म्हणतात. पहिला अतिचार आहे की वरच्या दिशेला समजा तुम्ही 2 किलोमीटर बांधलाय 2 किलोमीटर आणि त्याच्या जर 2 किलोमीटरच्या वर गेला तर निश्चितपणे ऊर्ध्व व्यतिक्रम नावाचा दिग्व्रतामध्ये पहिला अतिचार आहे. तो अतिचार लागणार आहे आणि याच्यामुळे पुढे जाईल तसं आमचं दिग्व्रत निघून जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे बांधताना असं बांधायचं की ते मोडता कामा नये. आणि एकदा बांधलं काही परिस्थिती येऊन दे मोडायचं नाही. प्राण गेला तर चालेल माझा, नाहीतर प्राण जाताना वाचवा वाचवा ओरडायचं नाही. म्या 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 सांगाले हो जाऊन तसं ओरडायचं. हा ओरडतो तो मला वाचवा हो, मला हे करावं, मला ते करावं, लई काय काय म्हणते. हा एक गोष्ट लक्षात घे, आमच्या जीवनामध्ये निश्चितपणे जी संधी मिळाल्या उलट तशी परिस्थिती आल्या त्यावेळेमध्ये नाही सगळ्या 4 प्रकारचा आहार त्या करून निवांत नमोकार मंत्र म्हणत बसा. काय जात आहे, काय जात नाही, काय जाणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही चिंतन करणार काय जात नाही. आता होणारच आहे. आता समजा डॉक्टरांनी शेवटच्या समयाला सांगितलं हे होणारच आहे, त्यावेळी काय करणार आहे. रडत बसून काय होणार आहे, ओरडून काय होणार आहे, दंगा करून काय होणार आहे, काय होणार नाही. शांत बसून सगळं होणार आहे. या गोष्टी करून काय होणार नाही, शांत बसल्यावर सगळं होणार आहे. भविष्य तर सुधारणार नाही पण शेवटच्या समयाला शांत बसला तर. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तसली कशाला वेळ आणून द्यायची हो. आम्ही त्याच्या आधीच सम्यक्त्वामध्ये किंवा अनुव्रतामध्ये किंवा महाव्रतामध्ये येणारे ही भावना ठेवा. काय बी करून दे, जाताना मी हातामध्ये पिंची कमंडल घेऊन जाणार हा भावना ठेवा. काय होते रोज म्हणायचं, झोपताना म्हणायचं. झोपतानाचा मंत्र सांगतो मग नंतर दुसरा मंत्र सांगतो. झोपताना रोज म्हणायचं हे घर माझं, ही मुलं माझी, ही संपत्ती माझं, ही जमीन माझी. आणि हळूच म्हणायचं नवरा बी माझा. जोरात म्हणला तर नवरा म्हणणार कोण बाबा आलाय महाराज, त्याच्यामुळे माझ्या बायकोला वैराग झाला. हे हळूच म्हणा. सगळं सकाळी असते बरं का तुमचं, कुठं जात नाही. तुम्ही बायकोचं म्हणा ही बायको बी माझी असं हळूच म्हणायचं. सकाळी सगळं उठल्यावर सगळं असतंय परंतु एक गोष्ट लक्ष घ्या, त्या म्हणण्यामुळं रोज भावना केल्यामुळे तुमच्या आत्म्यावर जे संस्कार पडणारे ते संस्कार एक दिवस तुमच्या दीक्षेला कारणीभूत ठरतील. ही गोष्ट लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की भावना लय महत्वाची आहे. उगाच महाराजजी रोज रोज त्याच बघत्या. काय काय जण आम्हाला येऊन विचारतात. काय काय एक तर एका गावात एक महिला आली आणि म्हटली की महाराज रोज रोज सारखं तेच बघत्या, तेच प्रतिक्रमण, ते सगळं करत बसताय, काय बोर वाटत नाही. म्हणजे रोज भांडी घासताना बोर वाटत नाही, स्वयंपाक करताना बोर वाटत नाही, खाताना बोर वाटत नाही, तसं आम्हाने
सांगितलं हो, महत्वाची गोष्ट आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही सारखं भांडी घासून, सारखं स्वयंपाक करून, सारखं खाऊन तेच संस्कार पडले आम्हाला. सारखं हे म्हणून 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 आता कळलं बघा. खरं एक गोष्ट लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट आहे. याच्यासाठी की नाही धर्माच्या क्रिया की नाही जास्तीत जास्त वेळा करायचंय म्हणून सांगवलंय 4 महिन्यात. सारखं सारखं तेच सांगवलंय. जेवढे आत्म्यावर धर्माचे संस्कार होणार आहेत तेवढं निश्चय म्हणून तुमचा आत्मा ऊर्ध्व दिशेला जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. एक उदाहरण सांगतो की संस्कार किती महत्वाचे आणि संस्कार किती कामी येतात. चिंतन करणं आवश्यक आहे. एक इचलकरंजीचे एक आजी होते. आजी, त्यांचं वय 106 होतं. किती? 6. आणि काय झालं माहिती काय, जुन्या धामणीमध्ये की नाही आचार्य वर्धमान सागरांनी की नाही एका महाराजांना सल्लेखनं दिली. ती MP चे महाराज होते. म्हणजे MP तले श्रावक आले, त्यांनी दीक्षा घेतलेले आदिसागर त्यांचं नाव ठेवलेलं, आणि त्यांची सल्लेखनं चालू होती. आणि त्या आजी की नाही इचलकरंजीच्या आजी त्याचं सल्लेखनं बघायला आल्या. 106 वय आहे. मुलग्याला धरून घेऊन आल्या. आणि पहिल्यांदा की नाही ते नारळ ठेवून दोन्ही महाराजांच्या पाशी, म्हणजे सल्लेखने घेतल्या तिथं बी नारळ ठेवून, महाराजांच्या पाशी नारळ ठेवून ते बघून फिरून गेल्या. असं आता तिथं कसं केलं असते, सल्लेखनं चालू असताना बॅरेट केलेले असते. तिथनं दर्शन करायचं, इकडं जायचं, इकडनं दर्शन करायचं, तिथनं बाहेर जायचं, असं सिस्टीम केलेलं असते. हो, सल्लेखन गोंधळ होऊ नये म्हणून, त्यांना काही त्रास होऊ नये त्या सल्लेखने घेतलेल्या व्यक्तींना शपकाला, म्हणून हे सगळे व्यवस्था केल्या असतात. आजी पहिल्यांदा दर्शन करायला आणि परत भावजाने दर्शन करायचे आणि परत त्या सल्लेखने घेतल्याने दर्शन केले. आणि पुढे ज्यावेळी गेले महाराजांच्याकडं तेव्हा तिथं नारायण सोडले म्हणजे मला दीक्षा द्या. 106 वय. महाराजांना वाटलं आजी आता 106 आहे ते बघून उगाच त्यांची भावना दर्शन म्हणत असतील. महाराज म्हणले ठीक आहे बघूया. आणि परत फिरून दर्शन करून लिहा आणि नारळ ठेवल्या मला दीक्षा द्या. महाराज म्हटले एकच व्यक्ती सारखं सारखं दीक्षा द्या म्हणते म्हणजे मनात असल्याशिवाय म्हणणार आहे. मग त्यांच्या मुलग्यानं बोलला आणि म्हणलं काय दीक्षा देऊया काय, द्या म्हणले. आईची इच्छा असते तर देऊन टाका म्हणून. आणि खरोखर झाले की दीक्षाचं सगळं ठरलं. दीक्षा ठरलं आणि की नाही त्यांचं विधान पिधान करून दीक्षा दिली त्यांना. दीक्षा देऊन त्यांनी की नाही जवळजवळ 5 ते 6 दिवस की नाही चर्या केली. माताजी होऊन सगळी चर्या केली. आणि चर्या करून म्हणल्या आता मला यम सल्लेखनं घ्यायचे. आणि यम सल्लेखनं घेतले. आणि यम सल्लेखनं घेऊन 4था का 5वा दिवस का 6वा दिवस होता. 6वा दिवशी जरा नाही त्यांना काहीतरी अस्वस्थ वाटल्यावर त्यांनी म्हणल्या उठवून बसवा. आणि नमोकार मंत्र म्हणता म्हणता ओ छान म्हणल्या आणि प्राण गेला की. त्या महाराजांचे अजून सल्लेखनं चालू आहे. हा, परत त्यानंतर 7-8 दिवसांनी नाही त्या महाराजांची सल्लेखनं झाली. सल्लेखनं झाल्यावर सगळ्या क्रिया आवरल्यावर ते परत त्या आजींचा मुलगा महाराजांना भेटायला. तर महाराजांनी विचारलं की आजीचे एवढ्या फास्ट कसे भाव झाले, किती पुण्यशाली जीव. महाराज उगत झालं नाही. आजी 50 वर्ष झालं की नाही, 55 वर्ष झालं स्वतःच्या आत्म्यावर संस्कार आणि भावना करून घ्यायला म्हणून दीक्षा घ्यायची भाव झाली. आमच्या घरामध्ये ग्रह चैत्यालय आहे. आणि त्या ग्रह चैत्यालयामध्ये आम्ही रोज सगळी मुलक नाही, आमच्या घरातली जेवढी पुरुष आहेत ते सगळे अभिषेक आणि शांतिधारा करतोय. ती रोज आजी बघणार. त्यानंतर पूजन अष्टक सगळ्या क्रिया करणार. विधान आधी रोज विधान करणार ती. आणि विधान झाल्यावर की नाही तिथं कोपऱ्यात आम्ही पिंची कमंडल ठेवले. त्या पिंची कमंडलला पाया पडून ते म्हणणार माझ्या हातात कवा येणार. 45-50 वर्ष ही भावना रोज करत होती. 106 वयाला त्यांची भावना झाली आणि उत्कृष्ट दीक्षा घेऊन सल्लेखना पार पडली. ही गोष्ट लक्षात. किती भाव चांगली नाही. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. उगाच होत नाही. त्यामुळे सारखं धर्म आत्म्यावर नाही धर्माचे संस्कार करायला पाहिजे तर भविष्यात धर्म होणार आहे. हे मरताना काय आठवण नाही, ही पोरगी कुठे गेली, ते पोरगा कुठे गेला, हे काय झालं, अहो तिला आणा की कुठं आणा चाललाय आणि कुठं आणा. चिंतन करणं आवश्यक आहे. हो, सगळ्या गोष्टी चालल्यात. आणि एक आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे आमचे. आचार्य महाराज एक व्यक्ती होता, व्यापारी होता आणि मरणासन्न अवस्थेत शेवटला पडलेला. मग 2 मुलं 4 मुलं होती. 2 मुलं नाही डोक्याजवळ, 2 मुलं पायाजवळ सेवा करायला बसल्यात. तो विचारतोय आता मरणासन्न अवस्था आहे, शेवटचे स्टेप चालू आहे. ही सगळी नमोकार मंत्र त्यांनी सांगले. ते काय ऐकायचं तयार नाही. रामलाल क्या हाल आहे, चरणलाल काय आहे, अमुकलाल काय आहे, तमुकलाल आहे, सगळे 4 मुलांची नावं घेतली आणि कुठं कुठं विचारले. आणि शेवटला काय म्हणते मध्ये
अरे ये सब यहाँ है तो दुकान में कौन है? अजून आता सगळं लाकडं पुचली तरी बी अजून दुकान आठवाले. रिटायर व्हायच्या वेळी रिटायर होऊन सगळं धर्म बाकीच्या गोष्टी करायला पाहिजे का नको? आधी एक केला नाही, रिटायर झाल्यावर तर करा सांगाले हो. असंच एक दुसरा अनेक होता व्यक्ती, त्यानंतर आता सांगतो. वेळ आल्यावर चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे वेळ जायच्या अधिक नाही, आम्ही जेवढ्या गोष्टी करताय तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळं दुसरा जो अतिक्रम आहे तो अधोव्यतिक्रम. याचा अर्थ काय माहिती काय? लोभाच्या निमित्ताने खालच्या दिशेला केलेल्या मर्यादांचं उल्लंघन करायचं. समजा आम्ही खाली नाही केला असेल 5 फुटाचा आणि 10 फुटावर 2 सोन्याचे हंडी गावले, त्या लोभात सगळं केलेली मर्यादा विसरून जायचं आणि घ्यायचं त्या हंडी. है नाही? होय म्हणले बघा, नाही तर म्हणा होय म्हणली की घ्यायचं म्हणले. हे चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, 2 नाही 100 जरी हंडे गावले तर म्हणायला पाहिजे की मी 5 फुटाची निश्चितपणे मर्यादा बांधून घेतल्या, त्याच्या पुढं काय असेल ते माझं नाही, सगळं सरकारचं आहे. ही भावना अंतरंगात यायला पाहिजे. त्यावेळी त्या व्रतामध्ये आम्ही 100% दृढ आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगितले तिर्यक व्यतिक्रम, म्हणजे दिशा आणि उपदिशेला जे व्यापार उद्योगाच्या निमित्ताने फिरत असताना केलेल्या मर्यादांचं उल्लंघन करणे याला तिर्यक व्यतिक्रम म्हणतात. फायद्यानुसार का नाही, फायद्यानं नाही बघायचं आणि त्या दिशा आणि उपदिशेला जे केलेलं मर्यादा आहे की नाही ते व्यापार होत असला तर तोडायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, ते तोडला व्यापाराचा तर फायदा होईल, परंतु जीवनाची आणि भविष्यातल्या बऱ्याच भावांची वाट लागेल. चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की आमचा जो नियम होता आणि तो नियम दीर्घव्रत आहे, किरकोळ व्रत नाही. दीर्घव्रत या म्हणे त्या व्रताचं काटेकोरून पालन केल्यानंतर महाव्रतामध्ये नेऊन बसवणार आहे. त्या दीर्घव्रताचं निश्चितपणे आम्ही उल्लंघन केलं तर निश्चितपणे किती पाप लागणार आहे हो, दोष किती लागणार आहे. चिंतन करा. त्याच्या पुढे जाऊन सांगितले क्षेत्र वृद्धी व्यतिक्रम, म्हणजे लोभ कशाने किंवा मोहाने दीर्घव्रतामध्ये जे आपण केलेली मर्यादा आहे ते आपणाला गरज नाही अशा दिशेचं अंतर कमी करायचं, ज्या दिशेला आवश्यक आहे त्या दिशेला वाढवायचं. आता आम्ही समजा आता माझं सांगतो, तुमचं कशाला सांगू. आम्ही समजा आता नाही 4 दिशेला 12-12 किलोमीटर केले आणि मला गरज पडली याच दिशेला नाही 36 किलोमीटर जायचं आहे. मग म्हणायचं इकडचं 12 इकडचं 12 इकडचं 12 इकडे 36 करा. हा लोभानं असं करायचं नाही. सांगाली उदाहरण सांगाले मी. अशा कुठल्या लोभाच्या गटामध्ये निश्चितपणे दिशा जे बांधले आहे नाही ती कमी करून इकडं वाढवायचं असं करायचं नाही. तो लोभ झाला, मला हे मिळेल ते मिळेल याच्यामुळे माझा फायदा होईल. काय फायदा झाला तर काय उपयोग नाही, तो भवाभावाचा तोटा आहे. आत्ता फायदा होईल पैशाचा, संपत्तीचा, बाकीच्या गोष्टीचा, पण तो भवाभावाचा तोटा होणार आहे, त्याचं काय चिंतन करा. कारण की एकदा आचार्य भगवान सन्मत स्वामी महाराज काय म्हणायचे, सर्प ढसे तो निंब चबावे, कर्म ढसे तो धर्म न सुहाये. अतिशय सुंदर आहे. चिंतन करणं आवश्यक आहे. सर्प ढसे तो निंब चबावे. जर साप चावला कुठल्या व्यक्तीला पहिला लिंब खायला देतात का, वीज चढले की नाही बघायसाठी. जर ते कडू लागलं नाही तर समजायचं वीज चढले, कडू लागलं तर समजायचं वीज चढलं नाही. तसं धर्मरूपी साप चावला तर धर्म न सुहाये, धर्म आवडत नाही. हा कर्मरूपी, हा कर्मरूपी चूक. एक गोष्ट लक्षात घ्या, जर ओरिजिनल साप चावला तर लिंब खायला देतात, आणि जर निश्चितपणे कर्मरूपी साप चावला तर आम्हाला धर्म करू वाटत नाही. मी का करू, मी का करू, मी का करू, मानवर करते. आता घरातल्या पोरांना सांगितले तर जरा अभिषेकला जा, मी काय करू अशी करतेत की पुढच्या जन्मात उंट उचेल. हा उदाहरण ऐकलंय की नाही, उंटाची कथा, उंटाची कथा ऐकलंय, ऐकलंय की. आणि नवीन काय काय नाही ऐकलंय त्यांच्यासाठी, ऐकलं नाही सांगतो की. तर एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटचीच आहे. तर 2 पती पत्नी होते, एक पती पत्नी, 2 कसं होतील मग 4 जोड्या होतील. 4 जण होते, 1 पती पत्नी होते. तर एक गोष्ट लक्षात घ्या, 1 पती पत्नी होते आणि काय धार्मिक बायको लई होती, परंतु नवरा काय सांगितलं नाही बायकोनं, जरा महाराज आले जावा अभिषेक करायला जावा. मी का जाऊ मानवर करायचे. प्रत्येक वेळी काय सांगितलं मी का करू मानवर करायचे.
किती बायको सांगणार जरा प्रवचन ऐकायला जावा, महाराज आल्यात, उद्या रक्षाबंधन आहे, अभिषेकला जावा. रक्षाबंधनला नाही भगवंतांचा अभिषेक करणे आणि आहारदान करणे लय पुण्य मिळते, जावा जरा. मी का जाऊ, असं मानवर करणार. आणि काय झालं, एवढं सांगितलं तरी ऐकायला तयार नाही. बायको शेवटला सांगून वैतागली, राहून दे म्हणले, आपला आपला धर्म करूया. त्यांनी काय करणार, दोघंही वयोवृद्ध झाले, दोघांचं मरण झालं. जी धर्म केली ती बायको नाही राजाची राजकुमारी राजकन्या झाली. आणि हा जो सारखं मानवर करतो जंगलामध्ये उंट होऊन जन्मला बघा. मान वरच झाले. आता कशाला मानवर करते, वरच मानाने, आणि कायमचीच मानवर झाली. आणि काय झालं माहिती काय, ही दोघं जंगलात हे उंट वाढाल्या, इकडं राजकन्या वाढाल्या. आता राजकन्या मोठे झाल्यावर काय झालं माहिती काय, मग त्या राजकन्या मोठं झालं तर लग्नाचं बघायला पाहिजे की. योग्य त्या राजाचं निवड केली राजानं आणि त्या राजकन्याचं लग्न ठरवलं. आता लग्न ठरल्यावर नाही राजाच्या लक्षात आलं तिला संपत्ती पैसा तीन सगळं द्यायला पाहिजे की. राजाची कन्या राजकुमारी आहे, द्यायला पाहिजे. म्हटल्यावर हत्ती होता, घोडा होता, पण तो उंट नव्हता. सैनिकांना काय म्हणते माहिती काय, उंटाला पकडून ना त्याच्यावरनं सामान द्यायला येते ह्या राजकन्याचं. आणि योगा कोणी ह्योच उंट गावतोय की हो. आणि इथं आल्यावर काय होतंय माहिती काय, ज्यावेळी राजकन्याला बघतोय ते उंट, त्याला जातीस्मरण होतंय, मागचं आठवतंय, ही मागच्या जन्मातली माझी कोण आहे, बायको. आणि हिचं वज्ज घेऊन जाऊया मी काय उठणारच नाही. इकडे सैनिक मारल्यात ऊ म्हणते आणि बसते, सैनिक मारल्यात ऊ म्हणते आणि बसते, उठणच की हो. आता त्या राजकन्याचं लग्न तिकडे झालं. लग्न होऊन ती खाली येत होती. तिनं बघितलं की या उंटाला मारलं तरी उठणं बसाले. त्याला जातीस्मरण झालं की हे मागच्या जन्मातला कोण आहे, नवरा आहे. आणि मारल्यात. ती काय म्हणते शिपायांना सैनिकांना सांगते, बघा याच्या भोवती कापड लावा उंटाच्या भोवती आणि तुम्ही सगळी बाजूला जावा. आता राजकुमारी राजकन्या राणी आहे म्हटलं, तिला ऐकायला पाहिजे की. लावले आणि सगळी बाजूला गेली. ती गेली त्या कापडाच्या आतनं उंटाच्या कानाजवळ गेली आणि उंटाला म्हणत्या, हो का मागच्या जन्मात धर्म करा सांगत होतो, ऐकलं नाही. आता गप ऐकायला नाही तर लई मारतील. तिथं माझ्या नवऱ्याच्या घरात गेलो, गप बसून खायला घालतो, गप ऐका. आता उठला बघा. माणूस सुद्धा तेव्हा ऐकलं नाही, उंट झाल्यावर ऐकला. जरा धर्म करा, अभिषेक करा. उद्या सगळ्या माणसांना एक गोष्ट लक्षात घ्या, रक्षाबंधन आहे, सगळ्यांनी अभिषेकला सवय बोलणे यायच्या. नाही ऐकला तर काय होतंय, डॉक्टर म्हणतात की अंमल होते. चिंतन करा या गोष्टीचं, महत्वाची गोष्ट आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. त्यामुळं शेवटचं जे अतिचार सांगितलंय, अवधी स्मरण, अवधी विस्मरण म्हणजे केलेले व्रत नियम यांना विसरायचं किंवा मर्यादा केल्या याला विसरून जायचं, याला अवधी विस्मरण नावाचा 5वा अतिचार सांगितलाय. एक गोष्ट लक्षात घ्या, 5वा अतिचार आहे. अशा कुठल्याही अत्याचारामध्ये कोणतेही दोष लावायचे नाहीत. याला आचार्य भगवंतांनी 5 अतिचार सांगितले. आम्ही आमच्या जीवनात चिंतन करा, असे कुठलेही अतिचार कधीही लावू नका. व्रतामध्ये जेवढं व्रत पालन करता येईल आणि अजून कोणी घेतलं नाही त्याने घ्यायचे प्रयत्न करा. गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे चिंतन करा. आम्हाने काय, आम्ही सांगून जाणार आहे, भोगणार कोण आहे, सामोरे कोण जाणार आहे, तुम्हीच की. आमचं काय झालंयच हो, हातात पिंचिक मंडल आहे, कवा बी काय बी होऊन दिलं गे बसलोच. हा तयारी आमची आहे, गटूळ बांधून बसलोय आम्ही. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. अजून गटूळ नाही, गटूळातलं सामान बी नाही. गटूळ तर राहील लांब, सामान तर गोळा करा पहिला साधण्याचं. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे चिंतन करा या गोष्टीचं, सगळं मनात चिंतन घालवा. संध्या आहेत, एक एक पर्व पुढे आल्यात. त्या पर्वामध्ये जेवढे व्रत नियम, जेवढ्या निचरूपानं आम्ही चांगल्या गोष्टीकडे जायला याचं चिंतन करा. एवढ्या सगळ्या गोष्टीचे चिंतन करून तुम्ही धर्म करण्याचा प्रयत्न करावा एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला विराम देतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की.